नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका खास आणि उत्साहपूर्ण सणाबद्दल, म्हणजेच विजयादशमी. हा फक्त एक सण नाही, तर आपल्या संस्कृतीचं आणि इतिहासाचं एक प्रतीक आहे. या सणामागे अनेक परंपरा, कथा आणि विश्वास दडलेले आहेत. पण यामागचं खरं कारण काय, का साजरा करतो आपण हा सण आणि आजच्या काळात या परंपराचं महत्त्व काय आहे? चला, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण दसऱ्याच्या सगळ्या रंजक गोष्टी, परंपरा आणि त्यामागची कारणं जाणून घेऊया. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग 1. दसऱ्याचं पौराणिक महत्त्व. मित्रांनो, दसरा हा सण आपल्या हिंदू संस्कृतीत खूप खास आहे. दसऱ्याला विजयादशमी असंही म्हणतात, कारण हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे. यामागे दोन पौराणिक कथा आहेत. एक आहे रामायणाशी जोडलेले आणि दुसरा आहे देवी दुर्गेशी जोडलेले. रामायण आणि दसरा. रामायणात असं सांगितलं जातं की भगवान राम यांनी रावणाचा वध केला. तो हाच दसऱ्याचा दिवस होता. रावण हा लंकेचा राजा, ज्याने सीतेचे अपहरण केले होते. भगवान रामांनी 9 दिवस रावणाशी युद्ध केलं आणि 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. म्हणूनच या दिवसाला विजयादशमी म्हणतात. विजयाचा 10वा दिवस. या कथेमुळे दसरा हा सत्य आणि धर्माच्या विजयाचं प्रतीक बनलं. आजही अनेक ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केलं जातं, जिथे रावणाचा मोठा पुतळा आग लावून वाईट शक्तींचा नाश केला जातो. तुम्ही कधी रावण दहन पाहिले का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. दुर्गा पूजा आणि उत्सव. दुर्गा कथा आहे देवी दुर्गेची. नवरात्रीच्या 9 रात्रींमध्ये माता दुर्गेने महिषासूर या राक्षसाशी युद्ध केलं आणि 10व्या दिवशी तिने महिषासुराचा वध केला. म्हणूनच दसऱ्याला दुर्गा पूजेचा समारोप होतो आणि विजयादशमी साजरी केली जाते. बंगाल, ओडिशा आणि आसामसारख्या राज्यांमध्ये दसरा हा दुर्गा पूजेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. या दोन्ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवतात: चांगुलपणा आणि सत्य नेहमीच जिंकतं. पण मित्रांनो, दसऱ्याच्या या कथा फक्त धार्मिकच नाहीत, तर त्या आपल्या जीवनातही खूप काही शिकवतात. तुम्हाला कोणती कथा जास्त आवडली, रामायणाची की दुर्गा मातेची? कमेंट्समध्ये सांगा. भाग 2. दसऱ्याचा परंपरा. दसऱ्याच्या सणाशी अनेक सुंदर परंपरा जोडल्या गेल्या आहेत. चला आपण काही खास परंपराबद्दल जाणून घेऊया. 1. शस्त्रपूजा. दसऱ्याला शस्त्रपूजा ही एक खूप जुनी परंपरा आहे. प्राचीन काळी योद्धे आपली शस्त्र पूजत असत, कारण त्यांच्यासाठी शस्त्र ही त्यांच्या शक्तीचं आणि सन्मानाचं प्रतीक होतं. आजही विशेषतः महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते. अगदी घरातल्या चाकू, कात्री किंवा इतर साधनांनाही पूजलं जातं. यामागचं कारण म्हणजे आपल्या कामाच्या साधनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्यावर विजय मिळवण्याची शक्ती मागणं. 2. सीमोल्लंघन. दसऱ्याला सीमोल्लंघन ही आणखी एक खास परंपरा आहे. या दिवशी लोक आपल्या गावाच्या किंवा घराच्या सीमा ओलांडून आपट्याची पानं आणतात. आपट्याच्या झाडाला या दिवशी खूप महत्त्व आहे. ही पानं सोन्यासारखी मानली जातात, म्हणूनच त्यांना सोने म्हणतात. ही परंपरा रामायणातून आली, जेव्हा रामाने लंकेचा सीमा ओलांडून रावणावर विजय मिळवला. आजही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सीमोल्लंघनाची परंपरा पाळली जाते. तुमच्या गावात ही परंपरा पाळली जाते का? कमेंट्समध्ये सांगा. 3. आपट्याची पानं आणि सोनं. आपट्याची पानं ही दसऱ्याची खास ओळख आहे. या दिवशी एकमेकांना आपट्याची पानं देतात आणि सोनं घ्या, सोन्यासारखी जगा असं म्हणतात. यामागचं कारण आहे
आपट्याची पानं ही समृद्धी आणि यशाचं प्रतीक मानली जातात. प्राचीन काळी कुबेराने आपट्याच्या झाडाला सोन्याचं बनवलं होतं असं मानलं जातं. म्हणूनच ही पानं एकमेकांना देऊन आपली समृद्धी आणि यशाची शुभेच्छा देतात. चार, नवीन सुरुवात. दसऱ्याला नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी शुभ मानलं जातं. मग ते नवीन व्यवसाय असो, नवीन वाहन असो किंवा नवीन घरात प्रवेश असो. यामागचं कारण आहे की हा दिवस विजयाचा आहे आणि या दिवशी सुरू केलेली कोणतीही गोष्ट अयशस्वी होत नाही असा विश्वास आहे. तुम्ही कधी दसऱ्याच्या दिवशी काही नवीन सुरू केले का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. 5. दसरा मिरवणूक. महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात दसऱ्याच्या दिवशी भव्य मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, ढोल ताशे आणि लोकनृत्य यांचा समावेश असतो. काही ठिकाणी पालखी किंवा मूर्तीची मिरवणूकही काढली जाते. ही मिरवणूक पाहणं हा एक आनंददायी अनुभव आहे. भाग 3. दसऱ्याचं आधुनिक महत्त्व. मित्रांनो, दसऱ्याच्या या परंपरा आणि कथा आपल्याला खूप काही शिकवतात. पण आजच्या आधुनिक काळात दसऱ्याचं महत्त्व काय आहे? चला याबद्दल थोडं बोलूया. 1. चांगल्याचा विजय. दसरा आपल्याला शिकवतो की कितीही अडचणी आल्या तरी चांगुलपणा आणि सत्य नेहमीच जिंकतं. आजच्या काळात आपल्या आयुष्यातही अनेक आव्हाने येतात. मग ती नोकरीची असो, शिक्षणाची असो किंवा वैयक्तिक आयुष्यातली असो. दसरा आपल्याला प्रेरणा देतो की हार न मानता लढत राहिलं पाहिजे. 2. कुटुंब आणि एकता. दसरा हा कुटुंब आणि मित्रांसोबत एकत्र येण्याचा सण आहे. या दिवशी लोक एकमेकांना भेटतात, आपट्याची पानं देतात आणि शुभेच्छा देतात. हे आपल्याला आपल्या माणसाशी जोडून ठेवतं. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात असा सण आपल्याला एकत्र येण्याची संधी देतो. 3. पर्यावरण आणि निसर्ग. आपट्याच्या झाडाला दसऱ्याला खूप महत्त्व आहे आणि यातून आपल्याला निसर्गाचं महत्त्वही समजतं. आजच्या काळात जेव्हा पर्यावरणाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तेव्हा दसऱ्यासारखे सण आपल्याला निसर्गाशी जोडतात. आज आपणही या सणाच्या निमित्ताने झाडे लावू शकतो, निसर्गाचं संरक्षण करू शकतो. मित्रांनो, दसरा हा सण आपल्याला फक्त आनंदच नाही तर प्रेरणाही देतो. या सणाच्या परंपरा, कथा आणि विश्वास आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडतात आणि आपल्याला चांगलं आयुष्य जगण्याची प्रेरणा देतात. मग यंदाच्या दसऱ्याला तुम्ही काय करणार आहात? रावण दहन पाहणार का, की आपट्याची पानं देणार का, की काही नवीन सुरू करणार का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला, यंदाचा दसरा साजरा करूया उत्साहाने आणि आनंदाने. विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यांसोबत. धन्यवाद.